वैजापूर येथील पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी वेरूळ येथे गेले असता पोलिसांसह वाळू माफिया आणि अन्य काही लोकांमध्ये झालेल्या राड्यामध्ये शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान पोलिसांनी संतप्त झालेल्या नातेवाईकांना मृतदेह रस्त्यावरती ठेवून रस्ता जाम करत त्यांनी आंदोलन केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। वाळू माफियांच्या दहशतीमुळे एका निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला। यामध्ये वैजापूर पोलिसांचं नाव देखील गोवलं जात असून वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा बुधवार रोजी मध्यरात्री झालेल्या हल्ल्याच्या घटनेदरम्यान मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री त्यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ सुरू असल्याचा आवाज ऐकून सुरेश बोरसे बाहेर आले। यावेळी काही जण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचं दिसून आलं। बोरसे यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचाच राग आल्याने 10 ते 15 जणांच्या जमावाने त्यांच्यावरती बेदम हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरेश बोरसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यांच्या मृतदेहावरती छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला। नंतर अँब्युलन्स मधील मृतदेहासह वेरूळचे गावकरी रस्त्यावरती उतरत त्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्याची घटना घडली। वाळू माफियांच्या वादात विचारपूस केलेल्या शिक्षकाचा खून केल्याचा गावकरी आणि नातेवाईकांनी आरोप केलाय। संतप्त गावकरी एकत्र येऊन गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही आणि रस्ता रोकोही मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली। सदर आंदोलनामध्ये उबाटा गटाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सहभागी झाले होते। त्यांनी विविध आरोप करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। दरम्यान सदर प्रकरणामधील अधिक माहिती सायंकाळी उशिरापर्यंत हाती लागली नसून यात एका पोलीस अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। मी टीमशी बोललो घाटीच्या जिथं पीएम झालं त्याच्याशी बोललो। प्रोव्हिजनल रिपोर्ट काय मला माहिती आहे, समजलं का? प्रोव्हिजनल रिपोर्ट काय फायनल रिपोर्ट नाहीये, प्रोव्हिजनल रिपोर्ट मला माहिती आहे, समजलं? तुम्ही उचलला म्हणून अटॅक आलेला आहे त्यांना, गुन्हा दाखल करा गुपचूप। काय गोष्टी करता तुम्ही? अटॅक नाही। वकील कोण आहे? हे वकील आहे। जाऊ त्यांचं, त्यांना काय काय करू दे, आपण आपलं इथं गावकरी म्हणून करू। त्यांना काय करायचं असं पोलीस करत नसतात, मला माहिती, मला पोलिसांचे खूप अनुभव आहे। मी शेकडो सगळ्या केसेस बघितल्या आहे। याची 19 तारीख दिली, कोणी सांगितली तुला 19 तारीख? कोण आहे 19 तारीख पोलीस देणार आहे? एक मिनिट थांब, 19 तारीख देणार पोलीस कोण आहे? काय करणार 19ला? ते काय करणार ते 19ला? प्रोव्हिजनल रिपोर्ट आलेला आहे पीएमचा, यांच्या समोर गाडीत उचललं का नाही? तुमच्या समोर उचललं का नाही? पोलिसांना अधिकार आहे का कोणाला गाडीत कोंबायचा, मारहाणीचा? चला तो गुन्हा दाखल करा, तो गुन्हा दाखल। आणि ते केल्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, समजलं का? त्यांचं नाही का पोलिसांचा? मी आता डीसीना बोलतो, त्यांचा SMS आलेला आहे मला। यांच्या काय नादी लागते तो? यांचे पोलीस त्याच्यात अडकलेले म्हणून एक गुन्हा एखाद्या सामान्य माणसाने केला असता असं तर पोलिसांनी आता पण गुन्हे दाखल करून 50 लोकांना अटक केली। आपल्याला आपल्याला काय केसेस माहित नाही का मर्डरच्या? खाली बसा, खाली बसा। तुम्हाला चालतंय का तुमचे वडील असे गेलेले? शांत बसा ना। बसून नाही, बसून नाही। कशाला होते घेऊन जा, आम्ही इथून उठणार। इमोशनल कसं काय होते? म्हणजे त्यांनी सांगितलं बरं ऐकून घे, तू वकील आहे ना, विषय तुझ्या वडिलांचा नाही आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।